राहूच दिलं नाही. मी माझंच बक्षीस असतंय, असा एक फोन दाखवा आणि ₹1,00,000 मिळवा. अजून रुपये द्यायची पाळी आलेली. आलेला प्रत्येक फोन लावतो, विचारतो 2006 पासून आजपर्यंत. बरीच जण म्हणते ती लेकराकडून खेळताना लागला काय की दादा बहुतेक. ते आता टच स्क्रीन आलं, खिशातल्या बी लागते, पण ती सुद्धा वाया जाऊ देत नाही. मी म्हणतो ठीक आहे मामा, लागू देत चुकून का असं ना. काय काम होतं तुमचं? काम काय नाही होतं, चुकून लागला होता. बरं असू द्या, चुकून लागू द्या. तुमचं नाव तरी काय, तुमचं गाव कोणचं आहे, तुमचा तालुका कोणचा आहे, तेवढाच नंबर सेव्ह करून ठेवतो माझ्याकडे. चला, काय झालं, संपर्कानं माणूस आपण जोडायला सुरुवात केली. संपर्कानं माणूस आपण जोडायला सुरुवात केली. ह्या पद्धतीचं काम. आणि लक्षात घ्या, काम कुठलं का असं ना, ते आपलं काम आहे असं समजून करा. अण्णा मी उदाहरण सांगतो. एका औसा तालुक्यातल्या एका शेतकऱ्याचा मला फोन आला की दादा म्हणला माझी गाय आजारी आहे, डॉक्टरच तपासायला नाही म्हणला. 2 दिवस झालं डॉक्टरला फोन करतोय सारखा. मी माझं नशीब का समजतोय, तर एवढ्या साध्या गोष्टीला सुद्धा माझा खासदार चिडणार नाही, माझं काम करेल ही विश्वास त्या माणसाच्या मनात होता. त्या विश्वासानं मला फोन केला त्यानं. आता तुम्हाला माहिती आहे त्याचा फोन आला. आता सवय तुम्हाला माहिती आहे की टेक्नॉलॉजी, एक फोन चालू असताना दुसऱ्याला जोडता येते, बोलता येते. मामा म्हणलं ज्या डॉक्टरला फोन लावतो त्याचा नंबर आहे का? हाय म्हणले, द्या. नंबर घेतला, डॉक्टर साहेबाला कॉन्फरन्सवर घेतला. अहो साहेब म्हणलं असं असं बोलतोय, ती शेतकरी तुम्हाला 2 दिवसापासून फोन लावतोय, गाय आजारी आहे म्हणून सांगतोय, का गेला नव्हता तपासायला? म्हणला मिटिंग होत्या साहेब, जरा मिटिंग होत्या. म्हणलं साहेब सरकार तुम्हाला मिटिंग घ्यायचे पैसे देत नाही, शेतकऱ्याची गाय तपासायची नीट करायचे पैसे देते, ती करा म्हणलं आधी जाऊन. ती बिचारानं फोन कट केल्यावर पुन्हा माघारी मला फोन लावून म्हणलं खासदार साहेबच आहेत का? त्याला खरंच वाटत ना, त्याला वाटलंय ना आणली काय की बंडल. म्हणलं व्हॉट्सअपला व्हिडिओ कॉल करून बघतो का म्हणलं एकदा मीच आहे का? नाही साहेब म्हणलं आधी उठान जावा म्हणलं त्याच्याकडून तपासलं म्हणून सांगा म्हणलं. डॉक्टर त्या क्षणाला गावात गाय ओके, शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी फोन ओके झाली दादा. सांगायचं तात्पर्य काय की हा विश्वास सामान्य माणसापर्यंत द्यायची काम हे तुमचं आहे आणि तो आपण दिला गेला पाहिजे. काय अण्णा लय गमतशीर फोन येते, ह्या फोनचा मला त्रास बी आहे. रात्री 12-1 वाजता काय आकाबाई पोटात जाऊन फोन लावलेले असते. काय जण शर्यत लावते ती, बघ माझा बी फोन लावतो तुझा बी लावतो, बघ उचलतय का रात्री 1ला. आता आपण 1ला फोन आणला म्हणल्यावर आपल्याला वाटतं काहीतरी कुणाचा ऍक्सिडेंट झाला असेल, काहीतरी मोठी अडचण आहे, तवा बिचाऱ्याने 1ला उचलला फोन, बोला दादा काय करायला आयला. पण अरे 1ला माणूस झोपलेला असतोय, तुझा फोन वाजलाय, ऐकून उठलोय, का गेलतास? काय नाही दादा 500-500ची शर्यत लागली होती म्हणला. जिंकला का म्हणलं? जिंकली, घे म्हणलं 500, ठेवा ना फोन म्हणलं. चल चिडलो नाही म्हणलं, चला 500चा फायदा काय का असं ना कार्यकर्त्याचा. भूमिका इतकीच आहे की ह्या पद्धतीचं काम तुमच्या सगळ्याकडनं अपेक्षित आहे. ही कुणा एकट्या दुकट्याचं काम नाही, सगळ्यांनी मिळून काम करणं गरजेचं आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधीनं तेवढा विश्वास लोकांमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. तुम्ही तो निश्चित कराल याची मला खात्री आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.